आता एक महत्त्वाची बातमी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली। नागपूर विधान परिषदेची जागा बिनविरोध व्हावी, देशातील सध्याचे संकट पाहता ही निवडणूक बिनविरोध व्हावी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलंय। मुख्यमंत्र्यांशी इतर नेत्यांच्या भेटीगाठी होत राहतात, भेटीत राजकीय विषयासंदर्भातच बोललं जातं असं नाही। फडणवीस राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीबाबत बावनकुळेंनी हे वक्तव्य केलं। विधान परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्याच संदर्भात देशाची आजची आर्थिक परिस्थिती पाहता ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। नागपूर विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा ही बिनविरोध व्हावी याकरता मी सर्वच पक्षाच्या नेत्यांशी बोलणार आहे। कारण नागपूरमध्ये जी मतदानाची टक्केवारी बघितली तर 75%च्या वर मतं भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीकडे आहे। मला वाटतं ही निवडणूक अनौपचारिक व्हावी अशी विनंती मी सर्वांना करणार आहे। राज्यातील ज्या निवडणुका अनौपचारिक होऊ शकतात त्याही अनौपचारिक केल्या पाहिजे। त्याकरता पुढाकार घेणे आम्ही सर्वच पुढाकार घेणार आहोत। मला वाटतं की मुख्यमंत्र्यांचे जे लोक किंवा जे नेते किंवा जे पदाधिकारी भेटतात, आमदार, खासदार, मंत्री, केवळ राजकीय विषय हा बोलत नसतात। त्यांचे मतदारसंघ आहेत, त्यांच्या भागातले प्रश्न आहेत, त्यामुळे पक्षीय प्रश्न हे त्यांच्याच बैठकीत बोलावं लागतं, ज्या पक्षाचे आपण आहोत। युतीचा समन्वय असेल, काही गोष्टी असेल तेव्हा ते मुख्यमंत्र्यांशी बोलतात, आमच्याही समन्वय समितीने चर्चा होते। मला वाटतं याच्यामध्ये काही आलबेल नाही आहे म्हणून भेटतात असं मला वाटत नाही। अमित ठाकरे आज एक दिवसीय नागपूर दौऱ्यावर असणार आहेत। मनसे चषक 2026 क्रिकेट मॅच समारोपाला उपस्थिती असणार आहे। नागपुरातील मनसैनिकांशी अमित ठाकरे हे या दरम्यान संवाद सुद्धा साधणार आहेत। मनसे नेते अमित ठाकरे आज एक दिवसीय उपराजधानी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान मनसे चषक 2026 क्रिकेट मॅच समारोपाला त्यांची उपस्थिती असणार आहे आणि याच दौऱ्यादरम्यान नागपुरातील मनसैनिकांशी अमित ठाकरे हे संवाद सुद्धा साधणार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।